कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगडे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये सुरू आहे. ठाकरे गटाचे जे खासदार आहेत ते पुन्हा एकदा शिंदे गटामध्ये जाण्याची तयारी करतात. त्या दृष्टीने फॉर्म्युला या सगळ्या आपण राज्याचं राजकारण 2 दिवसापासून किंवा आठवड्यापासून पाहतोय. दोन्ही शिवसेनेचा वर्धापन झालेला आहे. याच अनुषंगाने कर्जतचा प्रश्न, कर्जतचं राजकारण, राज्याचं राजकारण, कारण राज्याच्या राजकारणाचा परिणाम स्थानिक पातळीवर पण सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्याच्या दृष्टीने आज जिल्हा परिषद सदस्य असलेले शिवसेनेचे नेते डॅशिंग, आक्रमक, अभ्यासू बाबू घारे यांच्याशी आपण बातचीत करतोय. अनेक विषयांवर आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. जिल्हा परिषद असेल, टोरंटो असेल, या सगळ्या विषयांवर सध्या ठाकरे गटाचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे. कर्जतच्या राजकारणामध्ये आक्रमक, आमदारांना आक्रमकपणे बोलणारे आणि राष्ट्रवादी आपले शिवसेनेची पेच जी विरोधी पक्ष असते भरून काढणारे बाबू घारे आपल्या सोबत आहे. सर, स्वागत आहे. नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. सर, कसं चाललं झेडपीमध्ये? काय सध्या काय? खूप चांगलं वातावरण आहे जिल्हा परिषदेमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही लोकांच्यासाठी सुखसोयी दिल्या पाहिजेत त्यावरती जास्तीत जास्त काम करण्याचा येणाऱ्या काळामध्ये वेळ देऊन काम करणार आहे. झालं की नाही पहिले एखादं काम वगैरे काय झेडपीत त्या वाजवलं की नाही? काय बजेट सादर झालेलं आहे. बजेट सादर झाल्याच्या नंतर जो काही प्रत्येक सदस्य वाईज निधी दिलेला आहे त्या निधीची तरतूद होऊन आता काम जे काही आम्ही कामं सुचवलेली आहेत ते प्रोसेस मध्ये आहेत. येणाऱ्या 1-2 हप्त्यामध्ये त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम चालू होईल. ओके. पण झेडपीत मानवते सध्या हा परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून जो काही आम्हाला न्याय या जिल्हा परिषद मध्ये मिळाला तो चांगलाच न्याय मिळाला. अलिबागच्या मच्छीवर ताव बी मारला की नाही? येता जाता मी आणि माझे कार्यकर्ते, आम्ही सर्वजण आणि सर्व जिल्हा परिषद मेंबर आम्ही आस्वाद घेतच असतो. सर, मूळ मुद्दा असा आहे की दोन्ही शिवसेनेचा वर्धापन झाला. एक शिवसेना तुमची, ज्यांची काय असेल ती शिवसेना. कसं पाहताय सध्या या वर्धापन दिनानंतर अनेक खासदार पक्ष सोडून जात आहेत. एक निष्ठावंत कार्यकर्ते, ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता तुम्ही, तर हे कसं, म्हणजे मनाला काय चटका देऊन जातात की काय, कसं वाटतं? बातमी आल्यानंतर खूप दुःख होतं, खूप वेदना होतात मनामध्ये. कारण मी सुद्धा गेले 20 वर्ष शिवसेनेसाठी अगदी निष्ठावंतपणे काम करत आहे आणि काम करत असताना आम्ही अनेकांना निवडून दिले. पंचायत समिती मेंबर असतील, आमदार असतील, जिल्हा परिषद मेंबर असतील. अनेकांना शिवसैनिक हा कधी स्वप्न स्वतःसाठी न बघता जो काही उद्धव साहेबांच्या आदेशाने जो कोणी उमेदवार येईल त्याला निष्ठावंतपणे कुठली अपेक्षा न बाळगता निवडून देतो. त्याच्याकडे कुठली अपेक्षा करत नाही. आणि मग अशा वेळेला बातमी येते की आपण दिलेला जो कोणी उमेदवार आहे निवडून दिलेला तो दुसऱ्या पक्षात जात आहे. त्यावेळेला साहजिकच शिवसैनिक आणि इतर जनतेच्याही मनाला ती चुकचूक लागते आणि वाईट वाटतं का आपण निवडून देऊन आपली चूक झाली का. तर जे काही आता महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे खूप चुकीचं आहे. कारण अनेक लोकांनी, गोरगरीब जनतेने प्रत्येक निवडून आणण्यासाठी प्रत्येकाला खूप कष्ट घेतात आणि मग निवडून आल्याच्या नंतर हे स्वतःच्या मोहासाठी विकले जातात. तर जनता येणाऱ्या काळामध्ये यांची जागा दाखवणार. हे बघा, नियत कोणालाच सोडत नाही. आपण रामायण असेल, महाभारत असेल, आपण अनेक उदाहरणं पाहितली असतील की ज्याचे कर्म जसे आहेत त्याला तसं देव फळ देतो. फळे वेळ लागेल परंतु यांना फळ मिळेल, त्यात काही शंका नाही. पण सर, मग हे चुकतं कोण? उद्धव ठाकरेंचं चुकतं की आदित्य ठाकरेंचा वेळ देत नाही, भेटत नाहीयेत? हे सर्व थोतांड आहे. जर यांना वेळ दिला नसता, आज ओमराजे म्हणतात वेळ देत नाही. जो माणूस माध्यमांच्या समोर येऊन सांगतो की माझं कायापालट केलं, माझ्या वडिलांचा खून झाल्याच्या नंतर मोठे साहेब असतील, उद्धव साहेब असतील, सर्वांनी मला राजकारणात आलं, मला बोट धरून मला राजकारणात आणून मला आमदार बनवलं, खासदार बनवलं आणि मग असा माणूस परत
तोच माणूस ट्रीटमेंट माध्यमांसमोर येतो आणि सांगतो की नाही खालच्या उमेदवार निवडून येत नाही, मग आम्हाला निधी नाही. म्हणजे तुम्ही मोहासाठीच चाललेत, तुम्ही विकलेच जाताय. आणि जर खालचे उमेदवार निवडून येत नसते, आज मी सुद्धा 20 वर्ष 15 वर्ष सक्रिय राजकारणामध्ये स्वतः सरपंच झाल्यापासून विरोधी बाकावरती आहे. लोकांनी दिलं ना मला आता जिल्हा परिषदला निवडून. तुम्ही लोकांच्या मध्ये काम केलं पाहिजे, लोकांच्या मध्ये सातत्याने राहिलं पाहिजे, सुख दुःखात गेलं पाहिजे. जनता नक्कीच तुमच्या पाठीशी राहील. पण ज्या पद्धतीने सातत्य नाराजी मातोश्रीवर उद्धव असं ठाकरे, काही नाहीये. आदित्य हे बघा, ठाकरे- मी एक छोटा कार्यकर्ता आहे. मी गेले महिन्याभरामध्ये साहेबांकडे 2 वेळा मातोश्रीवरती गेलो. साहेब आदित्य साहेबांनाही मी भेटलो. सातबारा दाखवायला गेले की काय? नाही असं नाहीये, पक्षाची बरीच कामं. आता पक्षवाढीसाठी आमची सुद्धा तळमळ आहे. म्हणजे कोणी नाराज आहे त्यांच्या संदर्भात साहेबांच्या कानावर घालून पक्ष वाढवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. परंतु मी गेलो आणि विधान परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी होती, त्याच्यामुळे माझी सविस्तर चर्चा झाली नाही. टोरेंट संदर्भात आदित्य साहेबांची मी भेट घेतली, परंतु निवडणुका संदर्भात मग चालू असल्यामुळे मला सविस्तर चर्चा करता आली नाही. साहेब देतात ना टाइम. हे सगळे थोतांड आहे. या बडव्यांना पैसे घेऊन जायचं आहे, यांची घरं भरायची आहेत, यांना विकासाचा दृष्टिकोन काही नाहीये. यांना स्वतःचं विजन आहे, स्वतःचे बंगले स्वतःची संपत्ती वाढवायची आहे. याच्या पलीकडे यांचा काही दृष्टिकोन नाही. असे भडवे तुम्हीच निवडून देत आहेत. आता काय तुमचे शिवसैनिक देत आहेत ना. आमची जनता आणि शिवसैनिक यांच्याकडून आता आपल्याला थोडी स्वप्न पडलेलं असतं की आपण निवडून दिल्याच्या नंतर हे असे करतील म्हणून. आता मला तुम्ही सांगा की शिंदे गटामध्ये जातात, काय शिंदे गटाची ध्येय धोरण आहे? तो फक्त स्वतःची घरं भरायची विकास कामांच्या नावाखाली, याच्या पलीकडे काही नाही. आज जर एखाद्या तुम्हीच पत्रकारांनी विचारलं तुमच्या पक्षाची ध्येय धोरण काय, ज्या बाळासाहेबांनी या महाराष्ट्र राज्यासाठी शिवसेना स्थापन कॉपी केली, करतायत ना बाळासाहेबांची, तीच धोरण आहे हे त्यांची. बघा, दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणून या जगामध्ये जमत नाहीये. आलं का तुमच्या लक्षात? ज्या बाळासाहेबांनी शिवसेना गरिबांच्या ध्येय धोरणा, गरिबांच्या हक्कासाठी स्थापन केली, ही यांच्या बापाची कधीच होणार नाहीये. थोडा दिवस संघर्षाचा आहे, तो संघर्षाचा दिवस जाईल. आम्ही ग्राउंड लेवलला उतरून काम करू. आता मी तर या महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांना एक आवाहन करतो की ज्यांनी ज्याच्या प्रभागामध्ये नगरसेवक असेल, पंचायत समिती सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, आमदार असेल, खासदार असेल, जो कोणी आपण निवडून दिलेला आहे, तो जर गद्दारी करतोय असं आपल्याला जाणवलं, आपण जेल भोगायला तयार आहेत. आपण त्याच्यातूनच निर्माण झालेलो आहोत. शिवसैनिक हा असा कडवट शिवसैनिक आहे, तो काय असा लुच्चा पुच्चा नाही. जेल भोगायला लागलं तरी चालेल, यांचे हातपाय मोडा. मी तर सांगले ना, यांना सोडायचं नाही. काय होणार आहे? 5-6 वर्ष जेलमध्ये बसायला लागेल, 10 वर्षे बसायला लागेल, काय फरक पडणार नाही. माझ्यासारखा तर कधीही तयार आहे, तुम्हाला सांगतो. जेलमध्ये जायची इच्छा आहे? काय कोण घाबरतंय? आजपर्यंत चिकारवेला मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. मी संघर्षातून तयार झालेला माणूस आहे, बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक. मी घाबरत नाही. मला साहेबांनी जबाबदारी द्यावा, मी म्हणतो मी जबाबदारीची वाट पाहणार नाही. आता जो कोणी जाईल ना या जिल्ह्यामध्ये, मी त्याला स्वतः तोडवेल. गेलेत ना 3 आमदार गेलेत, राहिले काय? याच्या कसं आहे, याच्या पूर्वीचा ठीक आहे, ज्या वेळेला झालं त्यावेळेला एक वेगळा वातावरण होतं, परंतु आता नाही सहन करणार. आता आमची सहनशक्ती राहिली नाही. त्याच्यामुळे काही झाले तरी चालेल. आता बाकी धडा शिकवायचा. आता न्याय देवता म्हणजे ओमराजे निंबाळकर म्हणतात तिकडे गेलं मला न्याय इकडे, म्हणजे हे न्याय यासाठी सगळीकडे चालू आहे. बघा ना काय आहे, म्हणजे न्यायासाठी खासदार माणूस न्याय माझ्या वडिलांचं म्हणजे सजा लागावी म्हणून, याचा अर्थ असाच होतो ना. तिकडे गेले, आता काय करणार? न्यायालयाने दिला न्याय, जो सत्य होतं ते न्याय दिलं. सत्यच म्हणलं पाहिजे, न्यायालयाचा न्याय आहे. आलं का तुमच्या लक्षात? अहो, या महाराष्ट्रातल्या लहान लेकरापासून थोरापर्यंत जर विचारलं की शिवसेना कोणाची, एकच सांगते, बाळासाहेबांची. आलं का तुमच्या लक्षात? आणि कोर्टामध्ये गेले किती वर्ष झाली, न्यायालयामध्ये प्रलंबित प्रश्न आहे, देतय का कोर्ट न्याय? नाही देत. म्हणून आता जनतेलाच रस्त्यावर उतरायला लागणार आहे. आणि जसं नेपाळमध्ये झालं, श्रीलंकेत झालं, तसं या देशामध्ये होणार थोड्या दिवसामध्ये. आणि ते कॉक्रोच पार्टी आले ना, हा जे कॉक्रोचचं माध्यम आहे ना, तेच ते आहे. तसं झाल्याशिवाय, संघर्ष झाल्याशिवाय पर्याय नाही. पुन्हा एकदा देशाला क्रांतीची गरज, क्रांती होणारच, तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये. कारण जे काही महाराष्ट्राला लुटण्याचा आणि देशाला लुटण्याचा हा जो घाट घातलेला आहे, व्यापारी आहे. हे व्यापारी आहेत, यांना काही फरक नाही पडणार. लक्षात ठेवा, गुजरातचे व्यापारी, गुजरातचे व्यापारी आहेत. अहो, आता इथं टोरेंट सारखा प्रोजेक्ट आलाय. काय आहे, सर्व प्रशासन इथून तर तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, शिपायासारखे राबतात. लोकांचं ऐकून पण घेत नाही, कारण ते सरळ सांगतात आम्हाला वरून आदेश आहे, काय करणार आम्ही?
आणि आम्ही विरोध पार्टीमध्ये मग असल्यामुळे आदित्य ठाकरे आता सोमवारपासून अधिवेशन सुरू होतंय, मग आदित्य ठाकरे टोरंटोचा घेणार ना. मी आता त्याच्यासाठीच साहेबांकडे जाणार आहे आणि टोरेंटचा मुद्दा साहेबांना मी अधिवेशनात पावसाळ्यात उपस्थित कधी करणार. आता अधिवेशन चालू होईल ना मुद्दा. बोलले का त्या विषयावर काय हो हो 100% चर्चा झाली आमची तोरणात, परंतु येणार प्रश्न उपस्थित होणार. परब साहेबांशी संपर्क साधलेला होणार. ओके सर, मग पुढचे आता पाऊल काय आहे? शिवसेनेचं पुढे काय कसं आहे? हे बघा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा तलागालात किती रुजलेला दिवस पक्ष आहे. राष्ट्रवादी सोबत तुम्ही राहणार आहे तिथल्या? नाही परिवर्तन. राष्ट्रवादी सोबत उद्या राहणे. ते उमेदवार आणला आणि तुमचाही लढणार म्हणजे? हे बघा, परिस्थितीनुसार राजकारण बदलत असतं आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व आमचा पक्ष वाढवण्यासाठीच काम करणार. आलं का तुमच्या लक्षात? त्याच्यामुळे आता तलागाळात उतरून आम्ही काम करणार शिवसेना वाढवण्यासाठी. या दोन नेत्यांमध्ये, घारे आणि नितीन सावंत मधला फरक काय वाटतं? दोन नेत्यांमधला नाही, फरक असं काही नाहीये. फरक प्रत्येकाने काम करण्याची पद्धत वेगळी वेगळी असते. राष्ट्रवादीची कार्यप्रणाली वेगळी आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कार्यप्रणाली वेगळी आहे. आम्ही जे काम करतोय जनतेत राहून जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम, सुखदुःखात जाण्याचं काम, लोकांच्या अडचणी सोडवण्याचं काम, हे तर बाळासाहेबांची शिकवण आहे. 20% राजकारण आणि 80% समाजकारण याच्या माध्यमातूनच आम्ही समाजामध्ये काम करत असतो. हे होते बाबू घारे यांनी दिलखुलास विषयावर आपले संवाद साधला. जो टोरंटो प्रकल्प आहे त्या संदर्भामध्ये येणाऱ्या अधिवेशन म्हणजे उद्यापासून अधिवेशन सुरू होतंय. या अधिवेशनात आदित्य ठाकरे प्रश्न मांडणार आहेत असं ते म्हणतायत. खऱ्या अर्थाने आदित्य ठाकरे मांडतायत का? सभागृहात प्रश्न येतोय का? आणि टोरंटो प्रकल्पाबद्दल पुढचं काय होणार आहे हे सर्वांना अजूनही कळलेलं नाहीये. प्रकल्प होणार, पण त्याचे अडथळे किती वर्षात, हे सगळे प्रश्न निर्माण झाले. याच अनुषंगाने कर्जतच्या राजकारणावर, राज्याच्या राजकारणावर आपण संवाद साधला. सर, खूप खूप आभारी. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.